Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स चे रूल्स बघितले आणि त्याचे काही सेंटेन्स बघितले, पण तो व्हिडिओ पूर्ण होऊ शकला नाही. सो आपण ते सगळे सेंटेन्स आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. ओके, सो मी तुम्हाला एकदा रिवाइज करते की आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय काय बघितलं होतं. सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये रूल्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स बघितले होते. त्याचे अफॉर्मेटिव्ह सेंटेन्सचे रूल्स काय आहेत ते बघितले होते. सो इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे फक्त जर ही शी इट असेल तर वर्बला एस किंवा ईएस लागतं. म्हणजे मी म्हणणार आय ईट अ मँगो, ही इट्स अ मँगो. सो हा डिफरन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची आपण ऑलमोस्ट 40च्या वर उदाहरणं ही बघितली होती लास्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. आज आपण त्या 40च्या पुढची सेंटेन्स बघणार आहोत, कारण की या टोटल सिरीज मध्ये आपण प्रत्येक टेन्सचे 100 सेंटेन्स करणार आहोत. येस. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, नेक्स्ट आहे आपला they attend meeting every Monday. They attend meeting every Monday. Okay. सो तुम्हाला इथे सेंटेन्स कळतं आहे. प्रत्येक सोमवारला ते मीटिंगला हजर राहतात किंवा ते मीटिंग अटेंड करतात. दे अटेंड मीटिंग्स एव्हरी मंडे. कम ऑन, यू ऑल्सो हॅव टू रिपीट दिस सेंटेन्स विथ मी. नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे आय टेक अ वॉक इन द इव्हिनिंग. आय टेक अ वॉक इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी फेरफटका मारते. आय टेक अ वॉक इन द इव्हिनिंग. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. आय टेक अ वॉक इन द इव्हिनिंग. व्हेरी गुड. नेक्स्ट, शी ड्रिंक्स वॉटर थ्रू आउट द डे. शी ड्रिंक्स वॉटर थ्रू आउट द डे. सो इथे शी सब्जेक्ट आहे म्हणून आपण ड्रिंक्स म्हटलं आहे. जर इथे आय असता सब्जेक्ट, की आय, वी, यू, दे पैकी कोणता सब्जेक्ट असता तर आपण म्हटलं असतं आय ड्रिंक वॉटर. पण सब्जेक्ट जर ही, शी, इट पैकी कोणता असेल तर आपण म्हणणार शी ड्रिंक्स, ही ड्रिंक्स. ओके, येस. ती संपूर्ण दिवसभर पाणी पिते. शी ड्रिंक्स वॉटर थ्रू आउट द डे. नेक्स्ट आहे he watches movies on weekends. तो वीकेंडला मूवी बघतो. He watches movies on weekend. Come on, repeat after me. He watches movies on weekend. प्रत्येक सेंटेन्स तुम्ही मोठ्याने बोलणं अपेक्षित आहे आणि बोलणं गरजेचं आहे, कारण की त्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाहीये. नेक्स्ट, they eat out on Fridays. They eat out on Fridays. ते शुक्रवारी बाहेर जेवतात. They eat outside. They eat out on Fridays. ओके, outside पण म्हणू शकतात तुम्ही. Yes. Next, I practice the piano daily. I practice the piano daily. मी रोज पियानो वाजवतो. I practice the piano daily. Next, she reads stories to her children. She reads stories to her children. ती आपल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवते. She reads stories to her children. Next, he likes to travel to new places. He likes to travel to new places. त्यांना नवीन नवीन ठिकाणी प्रवासाला जायला आवडतं. Next, they write emails to the clients. They write emails to the clients. ते त्यांच्या ग्राहकांना ईमेल पाठवतात. They writes email to the client. Next, I make tea every afternoon. I make tea every afternoon. मी रोज दुपारी चहा बनवते.
आय मेक टी एव्हरी आफ्टरनून. प्रत्येक सेंटेन्स मी 3-4 वेळा बोलते आहे, जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपरच समजलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा ते 2-3 वेळा बोला आणि प्रॅक्टिस करा. शी क्लीन्स हर रूम एव्हरी सॅटरडे. शी क्लीन्स हर रूम एव्हरी सॅटरडे. आता पहा, बऱ्याचदा आपण ही चूक करतो की शी क्लीन म्हणतो आपण, एस लावायचं राहतं. सो ह्या चुका व्हायला नको म्हणून ही प्रत्येक सेंटेन्स रिपीट करून बोलण्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो शी जर सब्जेक्ट आला तर शी क्लीन्सच आलं पाहिजे आपल्या तोंडात. आय क्लीन, शी क्लीन्स हर रूम एव्हरी सॅटरडे. ओके, सो ही प्रॅक्टिस सिम्पल प्रेझेंट टेन्सची होणं खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट, ही टेक्स अ शावर इन द मॉर्निंग. ही टेक्स अ शावर इन द मॉर्निंग. तो सकाळी शॉवर घेतो. नेक्स्ट, दे अटेंड फिटनेस क्लासेस रेग्युलरली. दे अटेंड फिटनेस क्लासेस रेग्युलरली. Next, I visit my parents on holidays. I visit my parents on holidays. Next, she teaches English at school. She teaches English at school. ती शाळेत इंग्रजी शिकवते. She teaches English at school. Next, he fixes his car on weekend. तो वीकेंडला त्याची कार दुरुस्त करतो. He fixes his car on weekends. Next, they go to the beach in summer. They go to the beach in summer. ते समरला बीचवर जातात. I read a chapter of my book every night. I read a chapter of my book every night. मी दररोज रात्री माझं पुस्तक वाचते. किंवा मी दररोज रात्री माझ्या पुस्तकाचा एक अध्याय वाचते. ओके, सो असे सेंटेन्स तुम्हाला बोलता यायला हवेत. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही रोज संध्याकाळी काय वाचतात? नेक्स्ट, शी टॉक्स टू हर फ्रेंड्स ऑन द फोन. ती फोनवर तिच्या मित्रांशी बोलते. शी टॉक्स टू हर फ्रेंड्स ऑन द फोन. Come on, repeat. She talks to her friends on the phone. Next, he wears a suit to work. He wears a suit to work. तो कामावर सूट घालतो. He wears a suit to work. They attend crunch service on Sundays. They attend church service on Sundays. Okay, so church आहे ते. नेक्स्ट आहे, आय कुक ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. आय कुक ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. ही दर सकाळी नाश्ता बनवते. आय कुक ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग. शी एक्सरसाइज इन द जिम आफ्टर वर्क. शी एक्सरसाइज जिम आफ्टर वर्क. ती कामानंतर जिम मध्ये व्यायाम करते. नेक्स्ट, ही लाइक्स टू रीड मिस्ट्री नॉव्हेल्स. त्याला रहस्यमय कादंबऱ्या वाचायला आवडतात. He likes to read mystery novels. They play the guitar in a band. ते बँड मध्ये गिटार वाजवतात. They play the guitar in a band. Next, I write
अ डायरी एंट्री एव्हरी डे. ओके. आय राईट अ डायरी एंट्री एव्हरी डे म्हणजे मी रोज दिनचर्या लिहिते, डायरी लिहिते, असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट, शी बायज ग्रॉसरीज ऑन वेन्सडे. ओके. शी बायज ग्रॉसरीज ऑन वेन्सडे. ही बुधवारच्या दिवशी किराणा सामान खरेदी करते. शी बायज ग्रॉसरीज ऑन वेन्सडे. नेक्स्ट, ही मेक्स कॉफी फॉर हिज कलीग्स. तो आपल्या सहकाऱ्यांसाठी कॉफी बनवतो. He makes coffee for his colleagues. He makes coffee for his colleague. Next, they watch sports on TV. They watch sports on TV. Next, I clean the house on Sundays. I clean the house on Sundays. Next, she visits her friends on weekends. She visits her friends on weekends. ती वीकेंडला तिच्या फ्रेंड्सला भेटते. नेक्स्ट, he enjoys gardening in his free time. He enjoys gardening in his free time. त्याला त्याच्या मोकळ्या वेळेत बागकाम करण्याचा आनंद मिळतो, करायला आवडतो थोडक्यात. He enjoys gardening in his free time. Next, they talk their dog for a walk every evening. They take their dog for a walk every evening. They take their dog for a walk every evening. Next, I go to bed at 10 p.m. I go to bed at 10 p.m. मी 10 वाजता झोपतो. I go to bed at 10 p.m. Next, she uses social media to stay connected. संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियाचा वापर करते. She uses social media to stay connected. Next, he reads a book before going to sleep. He reads a book before going to sleep. तो झोपण्याआधी एक पुस्तक वाचतो. Next, they visit the library every month. ते दर महिन्याला लायब्ररीला जातात किंवा लायब्ररीला भेट देतात. They visit the library every month. Next, I make my bed every morning. मी दररोज माझा बेड नीट करतो. I make the bed every morning. Next, she takes photos of her travels. ती तिच्या प्रवासाचे फोटो काढते. She takes photos of her travels. Next, he studies for exam regularly. He studies for exams regularly. तो परीक्षांसाठी नियमितपणे अभ्यास करतो. Next, they attend dance classes every Tuesday. ते प्रत्येक मंगळवारी डान्स क्लासला हजर राहतात ते किंवा ते अटेंड करतात. दे अटेंड डान्स क्लास एव्हरी ट्यूजडे. नेक्स्ट, आय एन्जॉय कुकिंग न्यू डिशेस. मला नवीन पदार्थ बनवण्यात आनंद मिळतो किंवा बनवायला आवडतात. आय एन्जॉय कुकिंग न्यू डिशेस.
सो तुम्हाला कोणत्या डिशेस बनवायला आवडतात तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि तुम्ही सुद्धा सेंटेन्स तयार करू शकतात की तुम्हाला काय करण्यात आनंद मिळतो. नेक्स्ट, शी हेल्प्स हर चिल्ड्रन विथ देअर होमवर्क. ती आपल्या मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करते. शी हेल्प्स हर चिल्ड्रन विथ देअर होमवर्क. नेक्स्ट, he walks to the park every morning. He walks to the park every morning. तो दर सकाळी पार्कमध्ये चालतो किंवा चालायला जातो. नेक्स्ट, they celebrate their wedding anniversary every year. They celebrate their wedding anniversary every year. ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. Next, I listen to music while working. I listen to music while working. मी काम करताना गाणे ऐकतो. I listen to music while working. Next, she wears a uniform to school. She wears a uniform to school. ती शाळेला युनिफॉर्म घालते. She wears a uniform to school. बघा इथे she आहे सब्जेक्ट, तर wears म्हटलं आहे आपण. जर इथे I सब्जेक्ट असता तर आपण म्हटलं असतं I wear. She wears. Okay? So just notice this difference. Next. He plays tennis on Saturdays. He plays tennis on Saturdays. तो दर शनिवारी टेनिस खेळतो. He plays tennis on Saturdays. Next, they enjoy camping in the mountains. They enjoy camping in the mountains. त्यांना पर्वतांमध्ये, माउंटन्स म्हणजे काय, पर्वत. ओके, सो त्यांना पर्वतावर कॅम्पिंग करण्यात आनंद मिळतो. त्यांना कॅम्पिंग करायला आवडतं. नेक्स्ट, I water the plants every evening. मी रोज संध्याकाळी झाडांना पाणी घालते. I water the plants every evening. Next, she prepares lunch for her family. ती तिच्या कुटुंबासाठी लंच तयार करते. She prepares lunch for her family. He drives to the country on weekends. ते सप्ताहाच्या शेवटी गाडी चालवतात किंवा गाडीने बाहेर जातात. He drives to the countryside on weekends. Okay, थोडंसं या साईडचं मला क्लिअर दिसत नाहीये, सो प्लीज अंडरस्टँड. नेक्स्ट, they play board games with their children. They play board games with their children. ते आपल्या मुलांशी बोर्ड गेम्स खेळतात. They play board games with their children. Next, I send birthday cards to friends. I send birthday cards to friends. मी मित्रांना वाढदिवसाचं कार्ड पाठवतो. I send birthday cards to friends. Next, she helps organize family gatherings. ती कुटुंबाचे गॅदरिंग्स आयोजन करण्यात मदत करते. She helps organize family gatherings. Next, he fixes leaky pipes at home. Okay? तो घरात लीक असलेल्या नळांची दुरुस्ती करतो. And last, they learn new languages as a hobby. त्यांना आवड म्हणून ते नवीन नवीन भाषा शिकतात. They learn new languages as a hobby. ओके, सो आय होप आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सेंटेन्स कसे वापरायचे आहेत सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये.
असेच तुम्ही सुद्धा सेंटेन्स तयार करा आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा. जितकं जास्त तुम्ही बोलाल तितकं जास्त तुमच्या सहज लक्षात येईल. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि इंग्लिशची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तर ती चेक करा. आणि नंबर दिला आहे त्यावर कॉल करून तुम्ही रजिस्टर करू शकतात ऑनलाईन क्लासेससाठी. ओके. सो थँक्यू सो मच गाईज. तुम्हाला जर अजून कोणता टॉपिक कठीण वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आपण त्यावर सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. सी यू इन द नेक्स्ट क्लास.